वेलकम. चालू वर्तमान काळाच्या वाक्यरचना आपण शिकत होतो. काल आपण प्रश्नार्थी वाक्यरचना चालू वर्तमान काळाच्या पूर्ण केल्या. आज तुम्हाला तुमच्या मनाने तुम्ही निवडलेले क्रियापद घेऊन जी 10 वाक्य पूर्ण केलेली आहेत, ती इथं तुम्हाला वाचून दाखवायची आहेत अर्थासहित. आणि आशा करतो की तुम्ही सर्वांनी ती 10 वाक्य प्रश्नार्थी continuous present tense, yes no type interrogative sentences, you have completed all 10 sentences with this subject I, we, you, they, it, he, she, बालिका and मनोज. आता बघूया इथं क्रम कोणाचा आहे पहिला आणि त्यानुसार मी तुम्हाला वाचनाची संधी देतो. पहिला क्रम इथं आज आहे प्रणव घांडगे. प्रणव 10 वाक्य वाचायला सुरुवात कर. तिथला ऑडिओ बंद कर मावली. तिथला ऑडिओ बंद करतो, रिपीट येतो इकडं. हा, तो बंद करून टाका. ओके, आता क्लिअर आवाज येईल बघ तुझा. शाबाश, बरोबर आहे. ओके, चला, माऊलीने वाचलेलं परफेक्ट आहे. अभिनंदन. आता दुसरा क्रमांक इथं स्क्रीनवर दिसतोय, सुमंत घुगे. सुमंत, वाच 10 वाक्य. कोणतं क्रियापद निवडलंस तू? वाव. स्वयंपाकाची जास्त आवड आहे का तुला? नाही, आर वी कुकिंग फूड. आर आर वी कुकिंग फूड. आपण प्रश्नार्थी वाक्य पाहतोय ना. क्वेश्चन मार्क. नाही, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो. प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी. सुमंत, तसं वाचायचं. आम आय कुकिंग फूड क्वेश्चन मार्क. मी स्वयंपाक करतोय का? आर वी कुकिंग फूड क्वेश्चन मार्क. आम्ही स्वयंपाक करतोय का? आर यू कुकिंग फूड क्वेश्चन मार्क. तू स्वयंपाक करतोय का? अशा पद्धतीने वाचायचं. शाबास.
शाबाश, बरोबर आहे. तर सर्वांनी वाक्य केले असतील. आता सर्वांना काही तर वेळेअभावी संधी देता येत नाही, परंतु तुम्ही सर्वांनी वाक्य केले आहेत असं गृहीत धरतो. आतापर्यंत आपण एकंदरीत 6 प्रकार प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळातील 6 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. आणि आता या 6 प्रकारानंतर 7वा प्रकार आज आपल्याला बघायचा आहे. 6 प्रकारामध्ये शक्यतो म्हणजे 2च प्रकार जे तर साधा वर्तमान काळ आणि चालू रीती अपूर्ण वर्तमान काळ. प्रत्येक प्रकारचे आपण 3-3 वाक्य घेतले, होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थी. असे 6 प्रकार पूर्ण झाले. आज आपण 7वा प्रकार आणि अनुक्रमे 3रा प्रकार प्रेझेंट टेन्स मधला म्हणजे साध्या वर्तमान काळातला 3रा प्रकार तो आज आपल्याला घ्यायचा आहे. मीन्स टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अँड कम्प्लीट the third part of present tense, and that is known as perfect present tense. In Marathi that is known as, मराठीतून त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. तर पूर्ण वर्तमान काळाच्या वाक्यरचना आज आपल्याला शिकायच्या आहेत आणि मग त्या वाक्यरचना आणि त्या संबंधी याही शिकत असताना याही वाक्यरचना शिकत असताना होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थी अशा 3 प्रकारामध्ये आपल्याला या वाक्यरचना शिकायच्या. तर मी त्या बोर्डवरती तुम्हाला या ठिकाणी देतोय. वही पुस्तक काढा. काढलं वही पुस्तक सर्वांनी? वही तर नाही, परंतु पुस्तक म्हणजे पुस्तक नाही, वही असेल सर्वांजवळ. चला, तर बोर्डवर तर रेकॉर्डिंग मध्ये उलट येतंय, म्हणून मग मी तुम्हाला बरंच काही तोंडी सांगतोय. क्रमांक 3 आणि वाक्याचा क्रमांक आहे 7. म्हणजे 7व्या प्रकारामध्ये नंबर 7, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ब्लॅक इंक वापरतो म्हणजे तुम्हाला ती स्पष्टपणे दिसेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. लिहिलं सर्वांनी? पूर्ण वर्तमान काळ. या काळाचा उपयोग संभाषण सुरू असताना,
एखादी क्रिया आता एवढ्यात पूर्ण झाली आहे, आता एवढ्यात पूर्ण झाली आहे, असे व्यक्त करण्यासाठी होतो. असे व्यक्त करण्यासाठी होतो. या काळाच्या वाक्यरचनेमध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरणे अनिवार्य असते. नेक्स्ट, खालीलप्रमाणे टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे वापरावीत. आय, वी, यू, दे यांच्यासाठी कंपल्सरी तुम्हाला हॅव हे टू बी चं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. पुन्हा एकदा रिपीट करतो. आय, वी, यू, दे वाक्यरचनेमध्ये या पाचही कर्त्यांना, ज्यांची आपण माहिती याच्या अगोदरच्या 5-6 पिरियड मध्ये घेतलेली, यासाठी टू बी चं सहाय्यकारी क्रियापद फक्त हॅव वापरायचं. नंतरची 5 जी कर्ते आपण घेत आहोत, सर्वनाम जे आपण घेत आहोत, त्यांच्यासाठी हॅज वापरायचं. तर ते इकडे मी तुम्हाला ग्रीन इंक मध्ये लिहून देतो. इट, ही, शी, बालिका, मनोज या कर्त्यांसाठी व सर्वनामांसाठी तुम्हाला वाक्यरचना करताना टू सहाय्यकारी क्रियापद HAS हॅज वापरायचं आहे. लिहून झालं सर्वांचं? ओके, चला. बर, दम्माने लिहा. चला, आष्टीची लाईट गेलेली आहे. लाईट येईपर्यंत आता आपण ही पूर्ण करूया. यामध्ये बघूया होकारार्थी वाक्यरचनेचे सूत्र.
क्रमांक 1 ला म्हणजे हा आहे 7वा क्रमांक, त्यामध्ये होकारार्थी वाक्यरचना सूत्र. पूर्ण वर्तमान काळाचं होकारार्थी वाक्यरचना सूत्र, आणि सूत्र आहे सब्जेक्ट यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 म्हणजे मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप, ज्याला पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब असंही म्हणतात. तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट ओ. तर जे आज नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, V3 याला म्हणतात क्रियापदाचे तिसरे रूप, इंग्रजीतून त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब. नंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ज्याला म्हणतात कर्म. ओ म्हणजे ऑब्जेक्ट. तर आता या होकारार्थी वाक्यरचनेची 10 वाक्य आपल्याला पूर्ण करायची. त्याचबरोबर जे आहे वाक्य पूर्ण करत असताना दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा की व्हेन अँड वेअर वी हॅव टू यूज दिस टेन्स, केव्हा आणि कुठे या काळाचा आपल्याला उपयोग करायचा. मग साधारणतः 2 व्यक्तींमध्ये संभाषण सुरू आहे किंवा एक व्यक्ती अन्य व्यक्तीशी बोलत आहे आणि त्यांच्या लेखनात एखादी क्रिया किंवा कृती नुकतीच पूर्ण झाली. मग जनरली इन डे टू डे लाईफ, दररोजच्या दैनंदिन जीवनातली उदाहरण जर पाहिले तर मग बोलताना आपण बऱ्याचदा म्हणतो की आत्ताच पूर्ण झाले, एवढ्यात पूर्ण झाले, इतक्यात जेवण झाले, मी जेवण केलेले आहे. म्हणजे बाय चान्स तुम्ही माझ्या घरी आले आणि मी जेवण करतो, मी जर म्हणलं चला या जेवायला, बैस जेवायला, तर तुम्ही म्हणता नाही सर मी आता एवढं जेवण आलो किंवा मी जेवण केलेले आहे. म्हणजे जेवण करण्याची तुमची जी प्रक्रिया आहे, जी कृती आहे ती पूर्ण झालेली आहे आणि ती कधी पूर्ण झालेली नुकतीच, म्हणजे जस्ट आता एवढ्यातच जेवण झालं आपण असं बोलतो, तर त्यावेळेस ते वाक्य असतं पूर्ण वर्तमान काळातलं. आणि म्हणून याच्या व्याख्येमध्ये सांगितलं इफ ऍक्शन इज कम्प्लिटेड जस्ट ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग देन वी हॅव टू यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बोलता क्षणी एखादी कृती जर तुम्ही पूर्ण केलेली असेल किंवा झालेली असेल तर त्यावेळेस तुम्ही किंवा इतरांनी केलेली कृती व्यक्त करण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतात. मी क्रिकेट खेळलेले आहे, मी आत्ताच पत्र लिहिलेले आहे, मी आत्ताच गावावरून आलेलो आहे, अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बोलतो तर ती वाक्यरचना येते पूर्ण वर्तमान काळामध्ये. आता होकारार्थी वाक्य करूया वन बाय वन. मी तुम्हाला सांगतो, स्पेलिंग सर्व सोपे आहेत आणि मला खात्री आहे तुम्ही सर्वजण ते वाक्य लिहू शकतात. पहिलं वाक्य तुम्हाला समजवण्यासाठी आपण क्रियापदाची निवड केली आहे प्ले. प्ले म्हणजे खेळणे आणि त्यावरची 10 वाक्य आता आपल्याला लिहायची. वाक्य क्रमांक 1, आय हॅव प्लेड, PLAYED. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपामध्ये प्लेचे जे रूप आहेत ते बोर्डवरती लिहितोय. पहिलं रूप आहे प्ले, PLAY, ग्रीन इंक मध्ये ते लिहिलेलं आहे. दुसरं रूप आहे प्लेड, हे आहे भूतकाळी रूप. तिसरं रूप आहे प्लेड, हे आहे पास्ट पार्टिसिपल. चौथं रूप आहे प्लेइंग, ज्याला आपण ING म्हणतो. सगळ्या चालू काळांमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर, in all these three we have to use ING form of the verb. So in this present perfect tense we have to use past participle of the verb which is known as
क्रियापदाचे तिसरे रूप इन मराठी आणि ते आहे प्लेड. आणि म्हणून पहिलं वाक्य होईल आय हॅव प्लेड क्रिकेट. आय हॅव प्लेड क्रिकेट. PLAYED. आय हॅव प्लेड क्रिकेट. CRICKET. क्रिकेटचा उच्चार करत असताना व्यवस्थित क्रिकेट उच्चार करायचा, क्रिकेट उच्चार करायचा नाही. आय हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेले आहे. मी क्रिकेट खेळलेले आहे. मी क्रिकेट खेळलेले आहे. क्रमांक 2. वी हॅव प्लेड क्रिकेट. वी हॅव प्लेड क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळलेले आहे. वी हॅव प्लेड क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळलेले आहे. वाक्य क्रमांक 3. यू हॅव प्लेड क्रिकेट. यू हॅव प्लेड क्रिकेट. तू क्रिकेट खेळलेले आहे. तू क्रिकेट खेळलेले आहे. क्रमांक 4. यू हॅव प्लेड क्रिकेट. तुम्ही क्रिकेट खेळलेले आहे. तुम्ही क्रिकेट खेळलेले आहे. क्रमांक 5. दे हॅव प्लेड क्रिकेट. THEY. They have played cricket. They have played cricket. THEY. They HAV have played. PLAYED. Played cricket. CRICKET. भाषांतर त्याचं लिहायचंय ते ऑब्लिक त्या ऑब्लिक ती ने क्रिकेट खेळलेले आहे. खेळलेले खेळलेले आहे. रिटर्न हा व्हिडिओ युट्यूब वरती असतो बेटा, तेव्हा त्याच्यातून लिहून घ्या. क्रमांक 6. क्रमांक 6. इट हॅज प्लेड क्रिकेट. IT it. HAS has played. PLAYED. Played cricket. CRICKET. It had played cricket. It has played cricket. ते क्रिकेट खेळलेले आहे. ते क्रिकेट खेळलेले आहे. नेक्स्ट नंबर 7. He has played cricket.
he, has played, cricket, तो क्रिकेट खेळलेला आहे. ही म्हणजे सब्जेक्ट करता, हॅज हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद जे आपण पूर्ण वर्तमान काळातच फक्त वापरतो. PLAYED प्लेड हे क्रियापदाचं तिसरं रूप. मुख्य क्रियापद आहे PLAY प्ले. प्ले म्हणजे खेळणे, तुमच्या सर्वांच्या परिचयाचं आहे. क्रिकेट ज्याच्यावर क्रिया घडते ते त्याला म्हणतात कर्म, म्हणजे CRICKET क्रिकेट आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला आपण मराठीतून म्हणतो कर्म. ही हॅज प्लेड क्रिकेट, त्याने क्रिकेट खेळलेले आहे. त्याने क्रिकेट खेळलेले आहे. नेक्स्ट, शी हॅज प्लेड क्रिकेट. शी म्हणजे ती, तिने क्रिकेट खेळलेले आहे. शी हॅज प्लेड क्रिकेट, तिने क्रिकेट खेळलेले आहे. नवं वाक्य आहे बालिका हॅज प्लेड क्रिकेट. तुम्ही कुठलंही नाव या ठिकाणी स्त्रीलिंगी नाव निवडू शकता. बालिका हॅज प्लेड क्रिकेट, BALIKA, बालिका हॅज प्लेड क्रिकेट, PLAYED प्लेड क्रिकेट. बालिकाने क्रिकेट खेळलेले आहे. बालिकाने क्रिकेट खेळलेले आहे. आणि लास्ट ॲज युजल, मनोज हॅज प्लेड क्रिकेट. मनोजने क्रिकेट खेळलेले आहे. चला तर 10 वाक्य पूर्ण झालेली. कोण वाचून दाखवतं 10ची 10 वाक्य अर्थासहित? ओके. दोघा जणांचं म्हणणं आलेलं आहे. मगाशी माऊलीनी आणि सुमंतने वाचलं होतं आणि दोघांनाही छान वाचलं होतं. आता संधी देऊया आपण वैभवला. माझ्या स्क्रीनवरती मला वैभव दिसतोय. वैभवला संधी देऊया. प्लेड नाही म्हणायचं, प्लेड. प्लेड नाही म्हणायचं, प्लेड. प्लेड म्हणायचं, प्लेड. चला यश वाच. यश. यश व्हिडिओ सुरू कर. व्हिडिओ. यश व्हिडिओ सुरू कर. खेळलेलं नाही, खेळलेले. खेळलेले.
हम्म. ठीक आहे, बरोबर आहे. काल मी तुम्हाला आता शेवटची 10 मिनिटं राहिलेली आहेत. काल तुम्हाला 10 वाक्य दिली होती दैनंदिन जीवनातील सरावासाठीची, तर ती काडावहीवरती कृष्णा काल तू नव्हता वाटतं ना. ठीक आहे, चला अगोदर आपण उद्यासाठीची 10 वाक्य लिहून घेऊया. मग कालच्या 10 वाक्यांचं वाचन करूया. कालचं शेवटचं वाक्य सांगा. वैभव, कोणतं वाक्य होतं शेवटचं कालचं? अरे, वाघाचे 10 वाक्य अभ्यासाला दिली होती त्याच्यातलं. क्लोज द डोअर. ठीक आहे, चला वाक्य क्रमांक 11 लिहा. वाक्य क्रमांक 11. लॅच द डोअर. LATCH. LATCH. लॅच द डोअर. DOOR. LATCH. लॅच द डोअर. DOOR. दरवाजाला कडी लाव. दरवाजाला कडी लाव. नेक्स्ट. सोपी सोपी वाक्यरचना आहे. सर्व आज्ञार्थी वाक्यरचना आपण या ठिकाणी सरावासाठी घेत आहोत. नंतर याचा अभ्यास येणारच आहे. क्रमांक 12. गिव्ह. GIV. गिव्ह द की. GIVE. गिव्ह द की. गिव्ह द की. KEY. चावी द्या. आपल्याकडे आपण चावीला किल्ली असं म्हणतो. किल्ली द्या. गिव्ह द की. नेक्स्ट. कम बॅक. COME. कम बॅक. BACK. नेक्स्ट. आस्क हिम. ASK. आस्क. HIM. हिम. आस्क हिम. नेक्स्ट. कॉल हिम. CALL. लिहिणं राहिला असेल तर काही ताण नाही. हा व्हिडिओ युट्यूब वरती असतो, त्याच्यात बघून तुम्ही पुन्हा वापस लिहू शकता. त्यामुळं ऐकू येणार किंवा आवाज येणार याचं काही ताण घेऊ नका. हा, आज स्कीमचं द्या. त्याला विचारा. त्याला विचारा. नेक्स्ट. पुढचं वाक्य द्या. गेट अप. GETUP. गेट अप.
गेट अप, उठा. म्हणजे झोपेतून उठा. गेट अप. नेक्स्ट, कीप क्वाइट, KEEP. KEEP, कीप क्वाइट, QUITE. कीप क्वाइट. GET, गेट लॉस्ट. कीप क्वाइट म्हणजे शांत बसा, गप बसा. आपल्याकडे त्याला आपण गच बसा असं म्हणतो. पुढचा शब्द आहे गेट लॉस्ट, GETLOST. गेट लॉस्ट, बाहेर जा. इथून निघून जा. नेक्स्ट, गेट डाऊन. काय निखिल, काय करतोय? जरा नाराज दिसतोय. बदके खाल्ले का काय? बदके खाल्ले तू? मग नाराज कस काय दिसायला? नाराज दिसायला, नाराज. हा, का झोपेतून उठला? नाराज का म्हणे म्हणलं? पडलं? ओके, मी विचारतोय, तू नाराज दिसायला लागला.